हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल ना, मी कसं सांगू? तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून ना ठेवला, त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं. कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार? तुम्हाला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलतो. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही, मी नाही कधी स्टेटमेंट करत. शून्यातून विश्व उभं केलेले जिरवळ आहे. पुणे गैरव्यवहार प्रकरणात जे आहे एक अहवाल बाहेर आला आहे आणि त्यात 5 पवारांना अमेय बरोबरच 2 जे ऑफिशियल्स होते त्यांच्यावरती कुठे ना कुठे जे ब्लेम करण्यात आलं किंवा त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यात आलं. अहवाल बाहेर आलाय का? हो, सोर्सेस कडून बाहेर नाही, आल्याने सोर्सवर कसा विश्वास मी ठेवणार? जोपर्यंत मी अहवाल बघत नाही तोपर्यंत कसं एक कुठल्याही अहवालात भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट हा जेव्हा येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो वाचत नाही तो एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, कसं बोलणार मला सांगा तुम्ही? सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार? या खूप गंभीर्याने घ्यायच्या गोष्टी असतात. त्यामुळे रिपोर्ट आला की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन. आणि जर हा गोपनीय अहवाल आहे तर मुद्दामून सरकारकडून लीक केला गेलाय का? कुठेतरी पार्थ पवार यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण या सगळ्या घडामोडी सुरू असताना सातत्यानं पार्थ पवार यांचं नाव येणं, शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी ढकलून देणं, म्हणजे हे काय सुरू आहे? हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल ना, मी कसं सांगणार? माहिती तुम्हाला लीक होते, सोर्स तुम्हालाही माहिती देतोय, त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करतंय? पण कुठलाही भारतीय म्हणजे हा असेल किंवा राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल तो एक तर तो गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला? आणि कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तींनी जी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. सुरुवातीला तुम्ही पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये त्यांना डिफेंड करताना पाहायला मिळालं होतं. तुम्ही पहिल्या होतं की पार्थ असं करू शकत नाही असं म्हणतात, त्याच्यावर तुम्ही आजही ठाम आहात? नाही, मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता मी तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिली आणि ती चॅनल बघून मी साधारणपणे कुणाबद्दलही अशा बातम्या आल्या की मी त्या व्यक्तीला फोन करून विचारते की बाबा अशी बातमी आली आहे, काय आहे ही परिस्थिती? तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला. आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू. पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं. अजूनही तो कायम आहे. मला असं वाटतं की आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत. त्यामुळे माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही. एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा. ताई, काल सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची बैठक देवगिरीवरती पार पडल्याचं बघायला मिळालं. त्यात चर्चा ज्या पद्धतीने झाली त्यानुसार 26 तारखेला सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा पद्धतीची माहिती समोर आली. त्या गटाने काय करायचं किंवा काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना. त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत आहेत तो त्यांच्या त्या गटाच्या आहेत. त्याच्यामुळे ह्याची मला फारशी काय माहिती नाही. पुणे जमीन गैरव्यवहारात परत मॅम एक गोष्ट अशी आहे की तेजवानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालयात जेव्हा गेले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कशा प्रकारे हा उच्चभ्रू घोटाळा आहे. बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिनामुळे चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलं. आणि त्यांनी पार्थ पवारांना म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी ढकलण्याचाही प्रयत्न केलाय असंही त्यांनी सांगितलं. मॅटर इज सबज्युडिस. त्याच्यामुळे कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार ना. या देशामध्ये कोर्टाचे जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात. त्याच्यामुळे त्याचे काही ऑब्झर्वेशन्स असतील. पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर इस्तोवर कुठल्याही सबज्युडिस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं.
एक प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच अल्पसंख्याक विभागाने काही तासात 75 प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना जारी केली आणि याविषयीची माहिती बाहेर आल्यानंतर आता चौकशीचे आदेश दिले गेलेत, पण चौकशी कोणाची होणार, कोण करणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये. प्रमाणपत्रांवर उपसचिव मिलिंद सोनाळे महत्वाची गोष्ट म्हणजे 3 दिवसांचा शासकीय दुखवटा होता काही त्या काळात. नाही, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे. आणि तुमच्या या तत्परतेमुळे म्हणजे खरं हे मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि ह्याची पूर्णपणे एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्या मागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे करते. सरकारवरती सरकारमध्ये प्रशासनावरती एक मान असणं गरजेचं आहे, प्रशासनावरती वचक असणं गरजेचं आहे. कुठेतरी सरकारचा वचक कमी झाला, एकीकडे राजकीय दुखवटा सुरू आहे, राज्याचा एक मोठा नेता गेला, त्याचमध्ये ही मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते. हे खूप दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये अतिशय उत्तम राहिलेलं आहे. त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड येतोय हा चिंताजनक आहे, कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची. म्हणजे दिल्लीत आता मी आली आहे, मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न, कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झालाय, सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पोचतात चॅनल्सद्वारे, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सद्वारे. त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवाने बदनामी होते. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याचा जातीने लक्ष घालून अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. एक असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर काही GRही जारी झाले, त्याशिवाय हे प्रमाणपत्र अशा प्रकारे सही करण्यात आली. या 2 मुद्दे आहेत. एक तर बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की भावाचा मृत्यू झाल्यानंतर तो नेता होता तरी सुद्धा अशा घटना घडल्या, आणि दुसरा मुद्दा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं मंत्र्याच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे फायली क्लिअर केल्या जातात. काही ठिकाणांना काहीच लोकांना लाभ दिला गेला असं दिसतं बऱ्यापैकी. नाही, म्हणजे माणुसकीचं काय हो, माणुसकी राहिली आहे का नाही. आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना, ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. काय 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष चालणार नाही. माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. एकीकडे पक्ष दुःखवटीत होता, एकीकडे पक्ष खूप दुःखात होता. त्याच काळात अजितदादा यांच्या पक्षाचा एक मंत्री, त्याचा PA जे आहे लाच घेताना सापडतो, तेही मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती. याकडे जिरवाळ बद्दल बोलतायत ते, आणि ते एकतर लाच पकडताना सापडले गेले, एक त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. बरोबरच हे सांगितलं जात आहे की सुनेत्रा पवार यांची ही एक टेस्ट आहे आणि त्यात त्यांनी नाराजगी व्यक्त केली. नाही, मला माहिती नाही नाराजी व्यक्त केली का नाही, मी कसं सांगणार, मी तिथे नव्हते, त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही. आणि चॅनल्स म्हणतायत म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं.